सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. ऑफिसमध्ये बॉस समोर आज जणू काही तुमची परीक्षाच होणार आहे. तेव्हा तुमच्या कामावरती अधिक लक्ष देणं उत्तम राहील. रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. काही लोकांसाठी आजचा दिवस अगदी आळशीपणामध्ये जाणार आहे. थोड्या तणावामुळे तुम्हाला मोठी समस्या उद्भवू शकते. संध्याकाळी घरामध्ये जास्त वेळ घालवल्यास कुटुंबाला सुद्धा बरं वाटेल. त्यामुळे घरामध्ये संध्याकाळी जास्त वेळ घालवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने आहे. तुम्ही संध्याकाळी पहिली भाकरी किंवा पोळी गाईला खायला घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय व्यस्त असून संध्याकाळी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आज तुम्ही केलेल्या सगळ्या योजना यशस्वी होणार आहेत. व्यावसायिक गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगा म्हणजे नुकसान कमी होईल. कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस उत्सुकतेनं भरलेला असून सर्वात प्रथम रखडलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदात जाणार आहे. तुम्ही खूप काम करणार असून तुमच्या कामामध्ये उत्साह असेल. विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि अभ्यासाशी संबंधित कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील. दुपारपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही गोष्टीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात ती माहिती तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या दिवसाच्या उत्तरार्धामध्ये त्यांना फायदा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पहिली भाकरी काळ्या श्वानाला खायला घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होऊन तुमचा मान सन्मान आज वाढणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरू शकतो. एखादं महत्त्वाचं काम करण्यात तुमचं मन गुंतलं असेल तर आज असं कोणतंही काम करू नका ज्यामध्ये जोखीम आहे. कुटुंबातील तुमचे विरोधक तुमचं नुकसान करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांचा दिवस आज खूप चांगला जाईल. काही महत्त्वाची कामं झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कामासंदर्भामध्ये तुमच्या काही नवीन संकल्पना असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ताबडतोब वरिष्ठांना सांगा. याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होणार आहे. नातेवाईकांच्या जुन्या तक्रारी दूर करण्याची वेळ आता आली आहे. मित्रांसोबत राहणं फायदेशीर ठरू शकतं. कोणत्याही प्रकारचा वादविवाद भांडणतंटे यापासून तुम्ही दूर राहायला हवं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचा दिवस सुरुवातीपासूनच खूप व्यस्त असेल. आज तुमच्या मनाने जे काही तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि योजना यशस्वी होतील. आज तुम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळणार आहे. अनादी काळापासून सुरू असलेला तणावसुद्धा कमी होईल. तुम्ही इतरांना मदत केली तर तुम्हाला मदत मिळणार हे नक्की. प्रामाणिकपणे केलेलं काम हे फलदायी ठरेल आणि मान सन्मान तुम्हाला मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक दिवस असून ऑनलाईन किंवा फोनद्वारे तुमची आज सगळी कामं होणार आहेत. ऑफिसमधील सहकारीसुद्धा टीमवर्कमुळे खुश होतील. तुमच्या व्यवसायामध्ये तसेच व्यवहारामध्ये आज धोका दिसतोय तेव्हा सावध राहा. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजचा दिवस भौतिक सुविधा वाढवण्याचा आहे. दिवस चांगला आहे, फक्त खर्च वाढू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक असून तुम्हाला काही गोष्टींमध्ये फायदा तर काही गोष्टींमध्ये तोटा होणार आहे. आज असं वातावरण असणार आहे की तुम्हाला काम करण्याची अजिबात इच्छा होणार नाही. ऑफिसमध्ये असं काहीतरी असू शकतं ज्यामुळे तुम्ही तणावाखाली असू शकाल. दुपारी परिस्थिती योग्य राहील आणि संध्याकाळपर्यंत तुमच्या फायद्याची गोष्ट तुम्हाला आज समजणार आहे. संध्याकाळी एखाद्या पार्टीत प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीची भेट होईल, त्यामुळे तुमची काळजी मिटणार आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास.
श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून लाभाच्या भरपूर संधी तुम्हाला मिळणार आहेत. त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वादविवादामध्ये अडकू नका. आज तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि मनामध्ये उत्साह वाढेल. आज तुमचं फिरणं जास्त होणार असून ते महत्त्वाचं ठरणार आहे. एखाद्या मोहिमेमध्ये तुम्ही जिंकू शकता. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस अतिशय काळजीपूर्वक घालवण्याची गरज आहे. तुमचा कोणाशीही वाद होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. नोकरीत तुमची परिस्थिती चांगली राहील. व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये भौतिक सुविधा वाढतील आणि तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत, परंतु कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत हे तुम्हाला ठरवावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीच्या लोकांना आज फायदा होईल आणि टीम वर्कनं काम केल्यानं तुमची कामं पूर्ण होतील. तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुम्हाला कुठून तरी रखडलेले पैसे मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत काम केल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळतील आणि तुमच्या कामाचं कौतुक देखील होईल. मित्रासाठी भेटवस्तू खरेदी करताना पाकिटावर फार ताण पडणार नाही हे तुम्ही पाहून घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण असणार आहे. रखडलेली कामं पूर्ण करावीत ते तुमच्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही सतर्क राहून तुमच्या कामाला सुरुवात केली तर तुमचं प्रत्येक ध्येय पूर्ण होईल. बाहेर आवाजावी खर्च करण्यापेक्षा काही बचतीवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामुळे तुमचा निधी वाढेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने असेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मित्रांनो, मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की सगळ्यांचा दिवस चांगला जावो. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.